हाय स्टुडंट्स, वेलकम इन एसजे ट्युशन क्लासेस। आज आपण इयत्ता 7वी 13 नंबरचा लेसन पायथागोरसचा सिद्धांत पाहत आहोत। त्याआधी एसजे ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया सर्वसंच 4848। प्रश्न आहे, खालील आकृत्या पहा व x ची किंमत काढा। त्याआधी पहा, आपल्याला इथे दिलेला आहे 90 डिग्रीचा ट्रायंगल म्हणजेच हा आहे काटकोन त्रिकोण। हा आहे 90 अंशाचा त्रिकोण म्हणजेच काटकोन त्रिकोण। पायथागोरसचा सिद्धांत हा काटकोन त्रिकोणासाठी लागू होतो आणि तो काय आहे तर पहा, हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये हा 90 अंशाचा कोन आहे, त्याच्या समोरची ही जी बाजू आहे LN, याला बोलतात कर्ण, याला म्हणायचं कर्ण। आणि पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो तर हा कर्ण वर्ग असतो तो हा ज्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू असतात त्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो, जो कर्ण असतो त्याचा वर्ग हा ह्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। आता हे कसं सोडवायचं तर पाहूया। इथे आपल्याला कर्ण दिलेला आहे LN, राहिलेल्या दोन बाजू आहेत LM आणि MN। पहा, लिहूया त्रिकोण LMN मध्ये, आता या त्रिकोण LMN मध्ये अँगल M आहे, अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री, 90 अंशाचा आहे अँगल M। म्हणून 90 डिग्रीच्या समोरचा 90 अंशाच्या समोरची जी बाजू असते ती असते कर्ण। म्हणून LN हा कर्ण आहे। LN हा काय आहे, कर्ण आहे। हे पहिल्यांदा ठरवून घ्यायचं कोणता कर्ण आहे, कोणत्या बाजू आहेत। तर LN आहे कर्ण, मग LM आणि MN आहेत बाजू। पायथागोरस सिद्धांतानुसार LN चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। उरलेल्या दोन बाजू आहेत LM आणि MN। मी इथे पहा, मी काय लिहिलं, LN चा वर्ग बरोबर LM चा वर्ग अधिक MN चा वर्ग। हे कशानुसार, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार। पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, पायथागोरस सिद्धांतानुसार काय आहे तर LN चा वर्ग बरोबर LM चा वर्ग अधिक MN चा वर्ग। आता इथे पहा, आपल्याला कर्ण दिलेला आहे का, नाही। कर्ण किती दिलेला आहे x, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। मग आपण LN च्या जागेवर काय लिहिणार आहोत, x वर्ग बरोबर LM दिलेला आहे किती 7 चा वर्ग अधिक MN दिलेला आहे 24 चा वर्ग। x चा वर्गच राहील, 7 चा वर्ग 49 49 प्लस 24 चा वर्ग, 24 चा वर्ग 576 576। x स्क्वेअर इज इक्वल टू, दोघांची करूया ॲडिशन, करूया इथे 576 प्लस 49, 9 प्लस 6 15 कॅरी 1, 7 1 8 4 12 2 4 1 5 1 6। x वर्ग बरोबर दोघांची बेरीज आलेली आहे 625। आता पहा, इकडचा वर्ग आहे, आपल्याला फक्त x ची किंमत काढायची आहे। वर्ग आहे, हा वर्ग जाण्यासाठी ह्या बाजूचा आपण वर्गमूळ घेतो। म्हणजे कसं लिहायचं, x बरोबर वर्गमुळात 625। x बरोबर 625 हा कशाचा वर्ग आहे तर 25 चा वर्ग आहे। तुम्ही 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा, नसतील केले तर, केले असेल तर चांगली गोष्ट आहे, नसतील केले तर 30 पर्यंतचे वर्ग काय करायचे, पाठ करून ठेवायचे। म्हणजे हा 625 कशाचा वर्ग आहे 25 चा, म्हणून x ची व्हॅल्यू काय झालेली आहे 25 किंवा 25। इझी आहे, पुन्हा एकदा समजून सांगते पहा। पहिल्यांदा आपण कर्ण ठरवायचा कोणता आहे तो 90 अंशाच्या समोरची बाजू असते कर्ण। पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो तर कर्ण वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। आपल्या इथे कर्णाची बाजू काय दिलेली आहे x, आपल्याला ती फाइंड करायची आहे किंवा काढायची आहे। x वर्ग कर्ण वर्ग बरोबर एक बाजू दिलेली आहे 7 त्याचा वर्ग अधिक दुसरी बाजू दिलेली आहे 24 त्याचा वर्ग, आणि दोघांची करायची आहे वर्गांची बेरीज जी आलेली आहे 625। वर्गमूळ काढल्यानंतर x ची व्हॅल्यू आलेली आहे 25। म्हणजे इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे
25. दुसऱ्या नंबरची आकृती पाहूया. 2 नंबरचं गणित पाहूया किंवा 2 नंबरची आकृती पाहूया. इथे पहा PQR हा आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. अँगल Q हा काय आहे 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे त्याच्या समोरचा हा PR हा काय असणार आहे कर्ण असणार आहे. लिहूया त्रिकोण PQR मध्ये कोन Q किंवा अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणून PR हा कर्ण आहे. कर्ण कोणता आहे हा एकदा तुम्हाला समजला किंवा आपल्याला दिलेली ही x ची किंमत काढायला सोपं जाईल. PR हा आहे कर्ण. आता लिहूया कर्ण वर्ग बरोबर कर्ण कोणता आहे PR. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू कोणती आहे PQ. PQ चा वर्ग अधिक PQ चा वर्ग अधिक QR चा किंवा RQ चा वर्ग. ही एक बाजू वर्ग अधिक ही दुसरी बाजू वर्ग. आता इथे पहा PR ची व्हॅल्यू किंवा PR ची किंमत आपल्याला दिलेली आहे. किती आहे 41 किंवा 41 चा वर्ग. PQ ची बाजू दिलेली आहे PQ ही दिलेली आहे 9 चा वर्ग अधिक RQ किंवा QR दिलेला आहे आपल्याला x चा वर्ग. आणि आपला प्रश्न काय आहे तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणजे ह्या x ची. 41 चा वर्ग 41 चा वर्ग म्हणजे 41 ने 41 ला गुणायचं. 1 1 जा 1 4 1 जा 4 0 4 1 जा 4 4 4 जा 16 1 8 6 1. 41 चा वर्ग आहे 1681 बरोबर 9 चा वर्ग आहे 81 अधिक x चा वर्ग. आता इथे पहा आपल्याला x चा वर्ग किंवा x ची किंमत काढायची आहे. x च्या बाजूला असलेले हे 81 काय आहेत प्लस आहेत किंवा बेरजेल आहेत x वर्ग बरोबर. आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून x च्या बाजूची जी ही संख्या आहे ही इकडची प्लस असलेली इकडे होईल मायनस किंवा वजा राहतील. इथे फक्त x चा वर्ग पहा x च्या वर्गाला वर्गाच्या बाजूला असलेले हे 81 किंवा 81 आहेत हे आहेत धन संख्या आहे. ही धन संख्या आहे जी बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेली तर ती काय होते विरुद्ध क्रिया करायची तिची म्हणजे ती काय होईल इथे आल्यावर ऋण होईल. म्हणून 1681 मधून 81 गेले राहतील 1600 बरोबर x चा वर्ग. फक्त आता मी हे सरळ करून घेते x बरोबर आता हे 1600 चे काय काढायचं आहे आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे कारण आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे आहे. x बरोबर पहा 16 कशाचा वर्ग आहे 4 चा म्हणजे 16 चा वर्गमूळ 4 आणि 2 शून्याच्या बद्दल 1 शून्य म्हणजे 1600 हे कशाचा वर्ग आहे तर 40 चा. म्हणून 1600 चा वर्गमूळ काय आलेला आहे 40. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 40. जर तुम्हाला असं वर्गमूळ काढता येत नसेल तर आपल्याला ह्याच वर्षी आपण हे अशा पद्धतीने वर्गमूळ काढायला शिकलेलो आहोत. त्या पद्धतीनेही तुम्ही वर्गमूळ काढू शकता. 2 ने भागायचं 82 16 2 0 परत 2 ने भागूया 400 येतील परत 2 ने 200 परत 2 ने भागा 100 येतील परत 2 ने भाग जाईल 50 परत 2 ने भाग जाईल 25 आता 5 ने भाग जाईल आणि 5 1 5. वर्गमूळ काढताना आपण 2 2 चे ग्रुप करतो. हे आपण ह्याच वर्षी शिकलेलो आहोत वर्गमूळ कसं काढायचं. पहा या 2 2 बद्दल एकदा 2 2 2 आणि 5 आणि यांचा गुणाकार बघा किती येतो 2 दुने 4 4 दुने 8 8 पंचे 40. जर तुम्हाला असं वर्गमूळ काढायचं लक्षात नाही आलं तर तुम्ही अशा पद्धतीने वर्गमूळ काढू शकता. सोपं आहे. 3 नंबरचं गणित पाहूया. 3 नंबरची आकृती पाहूया. पहा इथे 90 अंशाचा कोन झालेला आहे D हा कोन आहे काटकोन किंवा 90 अंशाचा. त्याच्या समोरची ही EF ही बाजू असणार आहे कर्ण. म्हणजे आपल्याला कर्ण माहिती झाला आपण x ची किंमत काढू शकतो. पहा त्रिकोण EDF मध्ये कोन D बरोबर 90 अंश
FD नाही, 90 अंशाच्या समोरची बाजू EFच आहे. EF हा कर्ण आहे. बघा 90 अंशाच्या समोरची ही बाजू EF हा काय आहे, कर्ण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग म्हणजे ED चा वर्ग अधिक DF चा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. कर्ण EF किती दिलेला आहे, 17. 17 चा वर्ग बरोबर ED x दिलेला आहे, x चा वर्ग अधिक DF दिलेला आहे 8, 8 चा वर्ग. 17 चा स्क्वेअर, 17 चा वर्ग 289 बरोबर x चा वर्ग अधिक 8 चा वर्ग 64. आता पुढे पहा, x वर्गच्या बाजूला हे प्लस किंवा धन 64 आहे, 64 आहे, ते आपण उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला नेले तर ते काय होणार, विरुद्ध क्रिया करायची म्हणजे अधिकचे होतील वजा, बरोबर राहील x चा वर्ग 289 किंवा 289 मधून आपण 64 वजा करूया. 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 6 गेले 2 आणि 2 किती राहिले 225 किंवा 225. आता आपण हे काय करूया, सरळ करून घेऊया. x वर्ग बरोबर 225 म्हणजेच x बरोबर ह्या बाजूचं घ्यायचं वर्गमूळ आणि 225 हा 15 चा वर्ग आहे म्हणून 225 चं वर्गमूळ आहे 15 म्हणजेच x बरोबर आपली किंमत आलेली आहे 15. सोपा आहे. 2 नंबरचा प्रश्न पाहूया. 2 नंबरचा प्रश्न पहा, काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 90 अंश जर लेंथ PQ इज इक्वल टू 24 सेंटीमीटर आणि लेंथ PR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर तर एक QR ची लांबी काढा. इथे आपल्याला कुठला अँगल, आपल्या इथे आकृती दिलेली नाही, आपण आकृती काढणार आहोत. मी इथे काढून घेतलेली आहे आकृती PQ आणि R. इथे P इथे का घेतलेला आहे, कारण आपल्याला अँगल P हा 90 अंश दिलेला आहे म्हणजे अँगल P कुठे येणार आहे, जिथे 90 अंशाचा कोन होतो तिथे अँगल P येणार आहे म्हणून नाव दिलेलं आहे PQR. पहा, नाव देताना सुद्धा चुकायचं नाही. 90 अंशाचा कोन आहे P म्हणून P मी 90 अंशाच्या शेजारी घेतलेला आहे. आता पहा, इथे आपल्याला PQ दिलेला आहे 24, PQ 24 सेमी आणि PR दिलेला आहे, PR दिलेला आहे 10 सेमी. आपल्याला QR ची लांबी काढायची आहे म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, कर्ण काढायचा आहे, कारण 90 अंशाच्या समोरची जी बाजू असते तो असतो कर्ण म्हणजे आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काढूया. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय, कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजे QR चा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, PR चा वर्ग अधिक PQ चा वर्ग. पहा, RQ चा कर्णाचा वर्ग बरोबर PR चा वर्ग अधिक PQ चा वर्ग. आता QR दिलेलाच नाही आपल्याला, आपण काय लिहिणार आहोत, QR चा वर्ग बरोबर PR आहे 10, 10 चा वर्ग अधिक PQ दिलेला आहे 24, 24 चा वर्ग. पुढे पहा, 10 चा वर्ग 100, 24 चा वर्ग 576, 576. QR वर्ग लिहायचं राहिलं. इथे QR चा वर्ग बरोबर दोघांची बेरीज येईल 676 म्हणजेच QR बरोबर ह्या बाजूचं काय घ्यायचं आपल्याला, वर्गमूळ 676 वर्गमूळामध्ये आणि 676 हा 26 चा वर्ग आहे म्हणून QR ची लांबी आलेली आहे 26 सेंटीमीटर. QR हा 676 हा 26 चा वर्ग आहे म्हणून QR ची बाजू आले, QR ची लांबी आलेली आहे 26 सेंटीमीटर 26. 3 नंबरचं गणित पाहूया. 3 नंबरचं गणित पहा, काटकोन त्रिकोण LMN मध्ये अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री जर लेंथ LM इज इक्वल टू
12 सेंटीमीटर आणि लेंथ LN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, तर रेक MN ची लांबी काढा. इथे मी ट्रायंगल LMN काढून घेतलेला आहे. M दिलेला आहे 90 अंश, म्हणून मी M तर तिथे लिहिलेला आहे 90, काटकोनाचं चिन्ह केलेलं आहे. M आहे 90 अंश. आपल्याला LM दिलेला आहे. LM ची लांबी दिलेली आहे 12 सेंटीमीटर, लिहून घेते. आणि LN दिलेला आहे 20, LN 20 सेंटीमीटर. आपल्याला MN काढायचं आहे, MN ची लांबी काढायची आहे. म्हणजे पहा 90 डिग्रीच्या समोरचा किंवा 90 अंशाच्या समोरची ही जी बाजू आहे हा आहे कर्ण, LN हा आहे कर्ण. म्हणजे आता आपल्याला बाजूची लांबी काढायची आहे MN आहे बाजू. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय करणार आहोत आपण, कर्ण वर्ग म्हणजेच LN चा वर्ग बरोबर एक बाजू आहे LM त्याचा वर्ग अधिक दुसरी बाजू आहे MN त्याचा वर्ग. आता LN दिलेला आहे आपल्याला 20, म्हणजे 20 चा वर्ग बरोबर LM 12 चा वर्ग अधिक MN चा वर्ग जो आपल्याला काढायचा आहे. 20 चा वर्ग आहे 400, 12 चा वर्ग आहे 144 अधिक MN चा वर्ग. आता हे अधिक असलेले MN ला अधिक असलेले हे 144 उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला घेतल्यावर विरुद्ध क्रिया वजा होतील बरोबर MN चा वर्ग. 400 मधून 144 आपण वजा करूया. 10 तून 4 गेले 6 राहतील, 9 मधून 4 गेले 5 राहतील आणि 3 मधून 1 गेला 2. 256 बरोबर MN चा वर्ग. सरळ करून घेऊया आपण. MN बरोबर ह्या बाजूचं घ्यायचं वर्गमूळ. मग MN बरोबर 256 हा 16 चा वर्ग आहे, म्हणून MN बरोबर 16. म्हणजे आपल्याला MN ची लांबी मिळालेली आहे. रेक MN बरोबर 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर. पहा नेहमी बाजू जेव्हा काढायची असते तेव्हा वजाबाकी होते आणि जेव्हा आपल्याला कर्ण काढायचा असतो तेव्हा बेरीज होते. नेहमी लक्षात ठेवायचं. जर एखाद्या बाजूची लांबी काढायला आली तर आपलं काय होते, गणित सोडवताना वजाबाकी होते आणि जेव्हा कर्णाची लांबी काढायला येते तेव्हा आपण काय करतो, दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज करतो. 4 नंबरचं शेवटचं गणित पाहूया. 4 नंबरचं गणित पाहूया. 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते, तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. इथे सुद्धा आपल्याला आकृती दिलेली नाही, मी आकृती काढून घेतलेली आहे. पहा, जेव्हा आपण शिडी लावतो भिंतीला तेव्हा आपण अशी तिरकी शिडी लावतो बरोबर. शिडी आहे आपली 15 मीटर लांबीची. शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते. पहा, जमिनीपासून ही खिडकी, इथे मी खिडकी ड्रॉ केलेली आहे किंवा काढलेली आहे. ही जमिनीपासून खिडकी आहे 9 मीटर अंतरावर, 9 मीटर. आणि शिडीची लांबी आहे ही 15 मीटर. पहा, ही 9 मीटर जमिनीपासून 9 मीटर अंतरावरची खिडकी आणि जमिनीपासून लावलेली शिडी ही 15 मीटर लांबीची शिडी खिडकीपाशी पोहोचते. तर भिंतीचा पाया हा भिंतीचा आला पाया आणि शिडीचे खालचे टोक म्हणजे हे, याचं काय काढायचं आहे, अंतर काढायचं आहे. पहा आकृती कशी काढायची. ही भिंतीपासून 9 मीटर उंचीवर असलेली खिडकी, तिला आपण एक शिडी लावली, शिडी लावतो आपण तिरकी, ती आहे 15 मीटर लांबीची. आता इथे पहा 90 अंशाचा कोन इथे तयार झालेला आहे बरोबर. आपण या आकृतीला नाव देऊया ABC. पहा, कोन B पाशी काय झालेला आहे, कोन B पाशी झालेला आहे काटकोन. म्हणजेच आपला कर्ण कोणता असणार आहे, AC. कारण 90 अंशाच्या समोरची बाजू ही काय आहे, कर्ण. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग आणि दुसरी बाजू वर्ग. मग आपण पाया काढू शकतो. पहा, आपण जे मानलेलं आहे ते लिहूया. AC ही शिडी आहे, त्याचा लांबी आहे AC बरोबर 15 मीटर. AB ही
उंची आहे, 9 मीटर उंची आहे, म्हणून AB बरोबर 9 मीटर. BC हा पाया आहे, भिंतीचा पाया आणि शिडीचे खालचे टोक, म्हणजे BC हा आपण काय घेऊया, पाया. BC हा पाया आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, BC काढायचं आहे. लिहूया. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश. बरोबर, म्हणजेच कर्ण कोणता होईल, AC. AC हा कर्ण आहे. पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो, कर्ण वर्ग बरोबर, म्हणजे AC चा वर्ग बरोबर एक बाजू AB चा वर्ग अधिक दुसरी बाजू BC चा वर्ग. आता AC किती दिलेला आहे आपल्याला, 15 चा वर्ग बरोबर AB आहे 9 चा वर्ग अधिक BC आपल्याला काढायचा आहे, BC माहिती नाही. 15 चा वर्ग आहे 225 बरोबर 9 चा वर्ग आहे 81 अधिक BC चा वर्ग. 81 हे BC ला बेरजेशी आहेत, ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणले तर वजा होतील. 225 वजा 81 बरोबर BC चा वर्ग. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला बाजू काढायला लागते त्यावेळेस काय होती, वजाबाकी होते, आणि जेव्हा कर्णाची लांबी काढायला लागते तेव्हा बेरीज होते. आता 225 मधून 81 घालूया. 5 मधून 1 गेला 4, 8 मधून 12 गेले, 12 मधून 8 गेले 4, 144. BC वर्ग बरोबर 144, म्हणजेच BC बरोबर 144 चे घ्यायचं वर्गमूळ. BC बरोबर 144 हा 12 चा वर्ग आहे, म्हणून BC बरोबर आलेले आहेत 12 मीटर. 12 मीटर. मग आपल्याला काढायला काय सांगितलं होतं, पहा, भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. लिहूया. भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती आहे, 12 मीटर. 12 मीटर आहे. सोपं आहे गणित. फक्त आपण जे काही मानलेलं आहे, जसे आकृती काढलेले आहे ते आपण सर्व इथे लिहिलेलं आहे, ज्याच्यामुळे समजायला सोपं जाईल. आणि जेव्हा बाजूची लांबी काढायची असेल तेव्हा काय करायचे असते, वजाबाकी होते, आणि कर्णाचा वर्ग किंवा कर्ण काढायचा असेल तेव्हा होते बेरीज. हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.